यूहन्नाला झालेले प्रगटीकरण अध्याय 10. यूहन्नाला झालेले प्रगटीकरण अध्याय 10. बलवान दूत व लहानसे पुस्तक. बलवान दूत व लहानसे पुस्तक. मी दुसरा एक बलवान परमेश्वर दूत स्वर्गातून उतरताना पाहिला. तो मेघवेष्टीत असून त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होते. त्याचे तोंड सूर्यासारखे व त्याचे पाय अग्निस्तंभासारखे होते. त्याच्या हाती उघडलेले एक लहानसे पुस्तक होते. त्याने आपला उजवा पाय समुद्रावर व डावा पाय भूमीवर ठेवला व तो सिंह गर्जनेप्रमाणे मोठ्याने ओरडला. आणि तो ओरडला तेव्हा 7 गर्जनांनी आपापले शब्द काढले. त्या 7 गर्जनांनी शब्द काढले तेव्हा मी लिहिणार होतो. इतक्यात स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली. ती म्हणाली, 7 गर्जनांनी काढलेले शब्द गुप्त ठेव, ते लिहू नको. ज्या परमेश्वर दूताला समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेले मी पाहिले, त्याने आपला उजवा हात स्वर्गाकडे वर करून, जो युगानुयुग जिवंत आहे, ज्याने आकाश व त्यात जे आहे ते, पृथ्वी व तिजवर जे आहे ते, आणि समुद्र व त्यात जे आहे ते उत्पन्न केले, त्याची शपथ वाहून म्हटले, आणखी अवकाश लागणार नाही. तर 7व्या परमेश्वर दूताची वाणी होईल. त्या दिवसात, म्हणजे तो परमेश्वर दूत कर्णा वाजविण्याच्या लागात असेल, तेव्हा परमेश्वराने आपले दास संदेष्टे यास सुवार्ता सांगितली. तदनुसार त्याचे गुज पूर्ण होईल. स्वर्गातून झालेली जी वाणी मी ऐकली होती, ती मजबरोबर पुन्हा बोलताना मी ऐकली. ती म्हणाली, समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेल्या परमेश्वर दूताच्या हातातले उघडलेले पुस्तक जाऊन घे. तेव्हा मी त्या परमेश्वर दूताकडे जाऊन ते लहानसे पुस्तक मला दे असे म्हटले. तो मला म्हणाला, हे घे आणि खाऊन टाक. ते तुझे पोट कडू करील, तरी तुझ्या तोंडात मधासारखे गोड लागेल. तेव्हा मी परमेश्वर दूताच्या हातातून ते लहानसे पुस्तक घेतले व खाऊन टाकले. ते माझ्या तोंडात मधासारखे गोड लागले, तरी ते खाल्ल्यावर माझे पोट कडू झाले. तेव्हा ते मला म्हणाले, बहुत लोक, राष्ट्रे, भाषा व राज्ये याचविषयी तू पुन्हा संदेश दिला पाहिजे.